आपल्याला प्रीती वाळके प्रश्न विचारतात बेळगावहून. प्रीती. हॅलो. हा प्रीती. हा हॅलो, माझी मुलगी 13 महिन्याची आहे. हॅलो. हा प्रीती, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हा, माझी मुलगी 13 महिन्याची आहे. तर तिला सगळं स्वतःच्या हाताने खायचं असतं. हा. तर खाता खाता ती एक घास खाते, थोडासा फेकते, खाते फेकते. आणि दुसरं असं विचारायचं होतं की डाळी आणि असं कडधान्य ती खाते, भात खाते, वरण खाते, पण पालेभाज्या कशा तिच्या पोटात जातील त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं. बरं. पालेभाज्या कशा खाईल किंवा ती जास्त खाईल न फेकता असं काय करू शकतो आपण नक्की प्रीती, आपण डॉक्टरांना विचारूया. मुलं आईबाबांसारखे होतात. बघा, आपण माकडापासून झालो असं सांगतात. माकडं फळं खातात, पालेभाज्या खात नाहीत, म्हणजे पाला खात नाहीत. पाला हे शाकाहारी प्राणी खातात, म्हणजे गाय खाते, म्हैस खाते. कारण पाल्यामध्ये ज्या पेशी असतात त्यांना सेल म्हणतात. त्या सेलमध्ये सेल्युलोज असते आणि हे पचायला सेल्युलेज नावाचा एक एन्झाईम म्हणजे पाचक रस आपल्या पोटात पाहिजे आणि तो माणसाच्या पोटात नाही. आपण जे पालेभाज्या खातो त्यातून आपल्याला जीवनसत्व मिळतात आणि चौथा मिळतो ज्याने शी चांगली होते. सर्वोत्तम म्हणजे फळं खावे आईबाबांनी. खूपदा गावची फळं म्हणजे सध्या उपलब्ध असलेली फळं किंवा चिकू, पपई, केळं, पेरू ही फळं ही भाज्यांपेक्षा स्वस्त मिळतात. त्यांना मसाले लागत नाही, त्यांना स्वयंपाकघर लागत नाही, त्यांना भांडे घासावं लागत नाही, त्यांना आईला त्रास नाही. तेव्हा सर्व बायांनी स्त्रीमुक्तीचा एक हिस्सा म्हणून आणि कुटुंबाचं आयुष्य दुप्पट व्हावं म्हणून प्रत्येक वेळा आहारात फळं खायला हवी आणि खाऊ घालायला हवी आणि भाजीचा अट्टहास करू नये. डॉक्टरांचा दुसरा प्रश्न होता की तिला सगळं हाताने खायचं असतं आणि काही काही वस्तू ती फेकून देते. तर तुम्ही कसं खाता? हातानेच खातात की नाही? तर आपल्या हाताने खाणं हा मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण त्यांना पुरवू दिला पाहिजे. आणि त्यांना ऑफिसला जायचं नाही आहे. एका ठिकाणी बसून खूप खाऊन पोट सुटून मोठी माणसं अल्पायुषी होतात. एका वेळा खूप खाणं अनैसर्गिक आहे. तर मुलांनी हळूहळू दिवसभर खावं, कासवाच्या गतीने खावं, थेंबे थेंबे तळसाचे, हेच खरं आहे. बरं, नक्की. आपल्याला DS आगळे प्रश्न विचारतात पुण्याहून. विचारा. हॅलो मॅडम. हा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा मुलगा 3.5 वर्षाचा आहे. तो झाल्यापासून मी त्याला काय उकळून पाण्यात घेतोय. फारच छान. पण प्रॉब्लेम काय होतो, मी बॉम्बेला किंवा गावी गेलो ना तर त्याला टेम्परेचर म्हणजे ताप येतो आता 5-6 दिवस. हा. तर डॉक्टरना दाखवल्यानंतर तो ताप कमी होतो, पण 5-6 दिवस ते टेम्परेचर 104-102 असं राहतं कंटिन्यू. आणि तो खातो बी तो सगळं व्यवस्थित खातो. यापुढे येणार नाही जर तुम्ही माझं ऐकलं तर. बॉम्बेला गेलो होतो 8 दिवसापूर्वी. यापुढे असं होणार नाही जर तुम्ही माझं ऐकलं तर. मारुतीची शेपटी पेटली, तो लंकेत फिरला, सगळी लंका पेटली. प्रवासामध्ये आजारी माणसं भेटतात म्हणून आजार लागतात. आपण जर गर्दी टाळली, सर्दी खोकला ताप असलेल्या पाहुण्यापासून नातेवाईकापासून आपण 2 हात दूर राहिलं आणि मुलांना हे शिकवलं तर पुन्हा आजार होणार नाहीत. 5 वेळा जर बाहेर खाल्लं, असा अभ्यास आहे मुंबई, ठाणे, अकोला, कलकत्त्याचा, की 5 वेळा जर घराबाहेर खाल्लं तर 4 वेळा आपलं पोट बिघडतं. कारण बहुतेक लोकांचे पोटं बिघडलेले असतात आणि ते ज्या अन्नाला हात लावतात ते जो खाईल त्याचं पोट बिघडतं. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण बाहेर खातो आणि मुलांना खाऊ घालतो आणि म्हणून आपण व मुलं आजारी पडतात. तेव्हा शक्यतो घराबाहेर खाणं टाळावं, गर्दीमध्ये जाऊ नये आणि आजारी माणसापासून 2 हात दूर राहावं. हे आयुष्यभर करावं आणि सर्व लसी घ्याव्या. लसी घेतल्या की आजार होत नाहीत. सर्वात कमी पैशामध्ये सर्वात जास्त मुलांचं भलं हे सर्व लसी दिल्याने होते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 4-5 कोटी मुलं आहेत. त्यांच्या आईबाबांनी आज असा निश्चय केला पाहिजे की सर्व लसी देईपर्यंत मी त्याला नवीन कपडे घेणार नाही. कारण कपड्याशिवाय जगू शकतो, लसी घेतल्या नाही तर मरण येऊ शकतं. या सगळ्यात छोट्या आपण टिप्स लक्षात ठेवणार आहोत. आपल्याला वैशाली शिंदे प्रश्न विचारतात नाशिकहून. वैशाली. हॅलो. हा, विचारा प्रश्न. विश्वनाथ माईमकर बोलतो मॅडम. बरं, बोला. किती वेळ झाला माझा प्रश्न? तुमचा प्रश्न आता थ्रू आहे, तुम्ही सलग प्रश्न पूर्ण करा प्लीज. मी आता चालू केलो ना. हो हो हो, तुम्ही आता सलग प्रश्न विचारा प्लीज. मी विश्वनाथ माईमकर बोलतो. बोला बोला.
तर आता आमचं बाळ ना तीन आठवड्याचं आहे, तर तिला आहार कधीपासून चालू करावं खाण्यासाठी घरगुती? बरं. तिला 2 वर्ष आईचं दूध द्यावं, हा बर 6 महिने फक्त आईचं दूध द्यावं. तिला व सर्व आयांना मला शपथ द्यायची आहे की आम्ही आमच्या मुलांना सख्या आईचं दूध पाजू, फक्त आईचं दूध पाजू आणि आईच्या दुधाशिवाय आम्ही त्यांना काहीही पाजणार नाही 6 महिने. आणि आम्ही ही शपथ सर्व महाराष्ट्रातल्या 9 कोटी लोकांना देऊ. उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाळाला लघवी कमी होईल असं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना भर उन्हाळ्यामध्ये पाणी देऊ शकाल, परंतु सहसा असं होत नाही. उन्हाळ्यामध्ये बाळ उघडं ठेवलं तर तुमचे काम होऊन जाईल. बरं. आपल्याला वैशाली शिंदे प्रश्न विचारतात नाशिकहून. वैशाली, मी वैशाली शिंदे बोलतेय. हा बोला. माझं बाळ 6 महिन्याचं आहे. मग तिला पेज पाजायचे सत्व, त्या सत्वामध्ये कुठले कुठले घटक मिसळावे? बाळांना चौरस आहार सगळ्यांनी घ्यावा आयुष्यभर आणि मुलांनाही द्यावा. मुलांना पंचामृत लागतं. आधी चौरस आहार समजा काय आहे. एक डाळ, कुठली तरी डाळ, सर्वात जेवढ्या आपल्याकडे असं आहे की महाग डाळींपेक्षा स्वस्त डाळी या जास्त पौष्टिक आहेत. तेव्हा मूग, मसूर किंवा तुमच्या गावची सगळ्याच, सोयाबीन ही उत्तम डाळ आहे, पचायला भारी आहे म्हणून ती भाजून घ्यायला पाहिजे, पण सोयाबीन सर्वात चांगली डाळ वापरायला पाहिजे. त्यात तेल सुद्धा मिळतं. सो 1 वाटी डाळ म्हणजे 1 वाटा, 1 भाग डाळ, 1 भाग तांदूळ किंवा गहू, त्यात तेल किंवा तूप आणि 1 फळ किंवा कोशिंबीर. जेव्हा आम्ही शिजवतो तेव्हा त्यातले जीवनसत्व मरून जातात, जीवनरस मरतो. असं आम्ही जाळून मारून मुरून खातो आणि लवकर मरून जातो. तेव्हा घरी सर्वांनी कोशिंबिरी आणि फळं जास्त खायला पाहिजेत. जेव्हा जेव्हा खाईल तेव्हा 1 फळ किंवा कोशिंबीर खाईल असा पण आज महाराष्ट्रात 9 कोटी लोकांनी घ्यायलाच पाहिजे. आणि मुलांसाठी त्याला पंचामृत करायला जे काय खाईल त्यामध्ये 1 चमचा आईचं दूध वासासाठी, चवीसाठी टाकायला पाहिजे. मग त्याला जायफळ नको, केशर नको, काही नको. असा अमेरिकेतला अभ्यास आहे की मुलाच्या औषधामध्ये जर आईचं दूध टाकलं तर त्याची चव चांगली होते आणि मुलं छान घेतात. अन्नसुद्धा आईचं दूध टाकून जर दिलं तर मुलं खूप छान घेतात. मला या 6 महिन्याच्या बाळांच्यासाठी सर्वांना मला सांगू द्या की उष्टावण नावाचा संस्कार आमच्याकडे 5000 वर्षापासून आहे. तो असा आहे की जेव्हा आईला असं वाटेल की माझ्या बाळाला माझं दूध कमी पडते तेव्हा तो उष्टावणाचा संस्कार करतात. संस्कार, सन म्हणजे चांगलं, कार म्हणजे कार्य. आम्ही 2च संस्कार करतो, लग्न आणि मेल्यानंतरचा. बाकी आम्ही विसरलो. हे पूर्ण करू द्या मॅडम मला. जेव्हा आईचं दूध कमी पडतं तेव्हा त्याला मामाच्या, बाबाच्या, काकाच्या मांडीवर बसवून त्याला शिरा चाटवायचा आणि मग आईनी छाताला लावायचा. दर वेळा शिरा चाटवायचा, मग छातीला लावायचा. हळूहळू शिरा वाढतो आणि आईचं दूध सुटून जातं. पण मुलगा वाढदिवसाला 10 किलोचा होतो. बरोबर. हे आम्ही करत नाही म्हणून आमचे मुलं 5, 6, 7 किलो असतात. आपण पुन्हा एकदा सरांनी जो एक आपल्या आधीचा जो एक संस्काराची त्यांनी आठवण करून दिली आहे त्याची आपण नक्कीच आठवण ठेवूया. आणि या संदर्भात तुम्हाला तुमच्याही प्रश्नांची वाट बघतो आणि तुम्ही अजूनही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घ्या 022668992040 02266899204. आणि ते घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.